आमच्या घराभोवती बघितलं ना तुम्हाला सगळीकडे तुळशीच दिसते. इथे पण तुळस आहे आणि पुढे पण तुळशी आहे. आणि पुढे गुलाबाचे 2-3 झाड आहेत. त्याला गुलाब पण खूप लागतात. आणि ते सदाफुलीचं झाड आहे. पांढरी फुलं लागलेत मस्त, देवपूजेला घेतो आम्ही. खाली जास्वंदीचं झाड आहे, त्याला लावायचं आहे अजून. हे गुलाबाचं आहे, खाली शेवंती आहे आणि 2-3 पानाची पण रोपं लावलेली आहेत आम्ही. छान फुटवा फुटलाय त्याला पण. फुटवा खूप छान फुटलाय. आणि ही पांढरी जास्वंद आहे बघा, हे फुललं ना खूप छान दिसतं. आणि इकडे आमच्या आंब्याला कसला तोर लागलाय बघा, तुम्ही बघू शकता. आणि पलीकडे नारळाचं आहे. पुढे आमची बाग आहे द्राक्षाची. पुढे दाखवते तुम्हाला, अजून फुलं आहेत, फुलाची झाडं आहेत. मंजुळा आम्ही तोडतो, कारण की तोडून देवाला वाहतो. हे तोडल्यानं डेरेदार होतं झाड, मस्त होतं ते, नाहीतर एक शेंडी जातं झाड. लिंबाचं पण झाड आहे, परत इथं गुलाबाचं पण झाड आहे. इथे पण 2-3 गुलाब लागले, ते पण मी घेतलेत. पुढे दाखवते तुम्हाला, अजून खूप झाड आहेत. हे ना गुलाबी पांढरं जास्वंद आहे बघा, दिसायला किती सुंदर दिसते बघा. आमची गाय इकडे चारा खाते. हे लाल जास्वंद आहे आणि तिथेच 2-4 नारळाचे पण झाड आहेत. इकडे पलीकडे मका पण आहे. आता मी प्राजक्ताचं फूल घेते. छोटंच आहे झाड, त्यामुळे लय नाही लागत फुलं. जेवढे होते तेवढे मी घेतले. ह्याचा वास खूप छान येतो, मला तर खूप आवडतो ह्याचा वास, ह्या फुलांचा. इकडे लसूण वगैरे लावलेलं आहे आमच्या सासूबाईंनी. आणि आमच्यात आंब्याचे पण झाडं खूप आहेत बघा. इकडे मका पण आहे. परत जास्वंदीची घेतली मी 2 फुलं, लाल जास्वंद. इकडे पण पांढरी जास्वंद होती, त्याचं पण एक फूल घेतले. मोठ्याला झाल्यानंतर खूप लागतील याला फुलं. कर्दळीची पण होती 2-3 फुलं, त्याचे पण मी घेतली. इकडे निशिगंध आहे बघा, निशिगंधाची मी पण फुलं घेतली. 2-3 झाडं आहेत बरीचशी. आमच्या मयू बघा कसं मदत करते. आता मी देवपूजा करते. चल.